नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दरवर्षी नवरात्रीचे 9 दिवस आपल्यासाठी खूप उत्साहाचे आणि चैतन्याचे असतात। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो। आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असणं, तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे नवरात्रीच्या या 9 दिवसांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा करण्याचा प्रयत्न करतो। आपल्या मनातली इच्छा आपण देवीला सांगत असतो। आपली इच्छा देवीने पूर्ण करावी म्हणून आपण पाहिजे ती देवीची सेवा करायला तयार असतो। तर या 9 दिवसांमध्ये बरेच जण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण सुद्धा करतात। तर या ग्रंथाचं पारायण कसं करायचं याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा दुर्गा देवी की जय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे तो 700 श्लोकांमध्ये विभागलेला असून याचे 13 अध्याय आहेत। या ग्रंथामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर देवी दुर्गेने कसा विजय मिळवला याचं वर्णन केलेलं आहे। तर एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती देते। सर्वात अगोदर हे सांगते की तुम्ही देवीच्या नावाने घट बसवत असाल किंवा नसाल, अखंड दिवा लावत असाल किंवा नसाल, तरी पण देवी दुर्गा जी असते किंवा आपली कुलदेवी जी असते तिची नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तुम्ही साधीशी सेवा करून सुद्धा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ पठण करू शकता, जेणेकरून तुम्हाला या ग्रंथाचे अगणित फायदे मिळतील। या ग्रंथामधला प्रत्येक मंत्र खूप प्रभावी असा आहे। ज्याला संतान नाही त्याला संतान प्राप्ती होते, ज्याची काही वस्तू हरवली असेल तर ती सुद्धा सापडते। त्याचबरोबर आपल्या भोवती आपल्या कुलदेवीचं संरक्षक कवच यामुळे तयार होतं किंवा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी असो तर त्या अडचणीसुद्धा दूर व्हायला मदत होते। इतका प्रभावी असा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, यातली माहिती अगदी काळजीपूर्वक ऐकली आणि यानुसार तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केलं तर ते करणं अजिबात अवघड नाही। फक्त काही नियमांचं पालन आपल्याला करावं लागणार आहे। दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ कोण वाचू शकतं किंवा याचा पाठ कोण करू शकतं तर तुम्ही महिला असो, पुरुष असो, विधवा असो किंवा सौभाग्यवती असो, कुमारिका असो, तुमचं लग्न झालेलं असो किंवा नसो, तर असे सगळेजण दुर्गा सप्तशतीचा पाठ अगदी विनासायास करू शकता। फक्त हा पाठ करण्याची तुमची मनापासून इच्छा असली पाहिजे। माझी मैत्रीण करते किंवा माझ्या नातेवाईकातला हा व्यक्ती करतोय म्हणून तुम्ही जर करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ जेव्हा कुणीही करतं तर त्याने पूर्ण एकाग्र होऊन हा पाठ पूर्ण करायचा असतो। त्याचबरोबर दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे किंवा याचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला संस्कृत भाषेत सुद्धा मिळेल किंवा तुम्हाला वाचता येईल अशा मराठी किंवा हिंदी भाषेत सुद्धा मिळेल। तर तुम्हाला ज्या भाषेत याचा पाठ करणं सोपं जाईल ते पुस्तक किंवा तो ग्रंथ तुम्ही घेऊ शकता आणि या पाठाला नवरात्रीमध्ये सुरुवात करू शकता। एक एक करून मी तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती देते। तर दुर्गा सप्तशतीचं पठण करायला किंवा याचा पाठ करायला आपल्याला घटस्थापनेपासूनच सुरुवात करायची आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे घटस्थापना असेल तर त्यांनी सुरुवातीला घटस्थापना करून घ्यावी, देवीची पूजा करून घ्यावी आणि नंतरच दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करावी। ज्यांच्याकडे घटस्थापना होत नसेल पण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे त्यांनी एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर देवीची मूर्ती असेल, टाक असतील किंवा देवीचा फोटो असेल तर त्याची मांडणी करून घ्यावी। देवीसमोर दिवा लावावा, देवीला फुलं वाहावीत, म्हणजेच काय एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून घ्यावी। ज्यांच्याकडे घटस्थापना होत असेल त्यांच्यासाठी एक छोटीशी सूचना, तुम्ही घटस्थापना करा किंवा घटाचं विसर्जन करा ते तुम्हाला सकाळी म्हणजे प्रातःकाळच्या वेळेतच करायचं आहे। संध्याकाळी घटस्थापना करणं किंवा घटाचं विसर्जन करणं वर्ज्य मानलं जातं। त्यामुळे हे जे कार्य आहे ते तुम्हाला सकाळी करून घ्यायचं आहे घटस्थापनेचं आणि नंतरच तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसायचं आहे। ज्यांच्याकडे नसेल त्यांचा तर काही विषय नाही, त्यांनी एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, जिथे तुमचा घट मांडलेला आहे किंवा जिथे तुम्ही साधी सोपी देवीची पूजा मांडलेली आहे तर त्याच्या समोरच तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसायचं असेल तर तिथे एका छोट्याशा पाटावर किंवा चौरंगावर एक लाल रंगाचा कपडा ठेवा। त्यावर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवा
आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्ही जर चौरंगावर ठेवला तर तुम्हाला बसायला तुम्ही त्यापेक्षा कमी उंचीचं आसन घेऊ शकता, किंवा तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ एखाद्या पाटावर ठेवला तर तुम्हाला बसण्यासाठी तुम्ही सतरंजी किंवा चटई घेऊ शकता। थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की देवीच्या आसनापेक्षा आपलं बसण्याचं आसन हे कधीही कमी उंचीचं असावं। म्हणजेच काय, देवी देवतांना आपण आपल्यापेक्षा जास्त मान देऊन त्यांचा मान राखून मग पूजा करतोय किंवा त्यांच्यासाठी पारायण करतोय, तर हा नियम तुम्हाला पाळायचा आहे। तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवल्यानंतर तुम्हाला त्याची मनोभावे पूजा करायची आहे। म्हणजेच काय, तुम्ही या ग्रंथाला हळदी कुंकू लावू शकता, फुलं वाहू शकता, आणि तुम्ही जर एकदम घटस्थापना जिथे मांडलेली आहे त्याच्या समोरच बसलेला असाल तर तुम्ही दिवासुद्धा लावलेला असेलच, आणि तुम्ही एकदम साधी सोपी पूजा मांडलेली असेल तर या ग्रंथासमोरसुद्धा, म्हणजेच काय, देवीच्या फोटोसमोर आणि ग्रंथासमोर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे। तुम्ही पुरुष असाल तर स्वतःला तुम्ही कुंकू लावू शकता, म्हणजे कुंकवाचा टिळा लावू शकता, चंदन लावलं तरीसुद्धा चालेल, भस्म लावला तरीसुद्धा चालेल, आणि स्त्रिया असतील तर त्यांनी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावं। तुम्ही जर विधवा असाल तर फक्त हळद लावली तरीसुद्धा चालतं, कुमारिकांनीसुद्धा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावं। आणि महिलांसाठी खास एक नियम, तुम्ही जेव्हा जेव्हा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसाल तर त्यावेळेस तुम्हाला लाल रंगाची साडी नेसायची आहे, किंवा मग कोणत्याही एखाद्या शुभ रंगाची साडी नेसून, म्हणजे थोडक्यात काय, साडी नेसून मगच तुम्हाला हा पाठ करायला बसायचा आहे। तर तुमच्या अंगावर साडी असावी, त्याचबरोबर हातामध्ये बांगड्या असाव्या, तुमच्या कपाळी हळदी कुंकू असावं, तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। कुमारिका असाल तरीसुद्धा तुम्हाला साडी नेसून, हातामध्ये बांगड्या घालून, कपाळी टिकली किंवा कुंकू लावून मगच हा पाठ करायला बसायचा आहे। दुर्गा सप्तशती ग्रंथाची मनोभावे पूजा करून झाली, तुम्ही आसनावर बसलात, आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सज्ज व्हायचे, म्हणजेच तयार व्हायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रोक्षण करायचं आहे। म्हणजेच काय, तुम्ही आसनावर बसलात की तुम्हाला एका छोट्या तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, आणि ते जे पाणी आहे ते थोडं थोडं तुमच्या अंगावर शिंपडायचं, अगदी 2-3 वेळा शिंपडलं तरीसुद्धा चालेल। म्हणजेच काय, अगदी शुद्ध भावाने, शुद्ध तत्वाने तुम्ही या ग्रंथाचं पठण करायला बसले आहात असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर काय करायचं आहे, आचमन करायचं आहे। आचमन करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यात किंवा एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, आणि सोबत एक चमचासुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतर काय करायचं, तुमच्या डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं, आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला प्यायचं आहे। तर आचमन करणं म्हणजे काय, तीर्थ पिणं। यानंतर काय करायचं, डाव्या हाताने उजव्या हातावर चमच्याने पाणी घ्यायचं, दुर्गादेवीचं किंवा तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं, तिच्याकडे बघायचं, जणू काही दुर्गादेवी किंवा तुमची कुलदेवी साक्षात तुमच्यासमोर जिवंत स्वरूपात बसलेली आहे अशा अर्थाने। तर डाव्या हाताने उजव्या हातावर चमच्याने पाणी घेतलं तर सुरुवातीला म्हणायचं ओम केशवाय नमः, तर ते पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे। दुसऱ्या वेळेस पुन्हा त्या पात्रातून चमच्याने तुमच्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमः। तिसऱ्या वेळेस म्हणायचं ओम गोविंदाय नमः, आणि चौथ्या वेळेस म्हणायचं ओम ऋषिकेशाय नमः। तर असं 4 वेळा आचमन करून तुम्ही ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे। अशा पद्धतीने झालं तुमचं आचमन। त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे। तर जेव्हा आपण कोणतीही पूजा, पारायण किंवा व्रतवैकल्य करत असतो तर पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प सोडणं किंवा संकल्प करणं अतिशय अवश्य असतं। याचं कारण म्हणजे त्या संकल्पाद्वारे आपण त्या देवी देवतांना गाऱ्हाणं घालत असतो, त्यांना सांगत असतो की ही पूजा मी कशासाठी करते, हे जे पारायण आहे ते करण्यामागचा माझा उद्देश काय आहे, माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा जो काही उद्देश आहे ते सांगण्यासाठी आपल्याला गाऱ्हाणं देवी देवतांना घालायचं असतं। तर त्यालाच संकल्प करणं किंवा संकल्प सोडणं म्हणतात। तर तुम्हीसुद्धा या पारायणाचा संकल्प सोडताना तुमचं नाव सांगायचं आहे, तुम्ही कुठे राहतात हे देवीला सांगायचं आहे, तुमचं गोत्रसुद्धा तुम्ही सांगू शकता। तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप गोत्रसुद्धा तिथे म्हणू शकता। तर मी माझं नाव घेऊन माझ्या पद्धतीने सांगते, तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव घेऊन पुढे तुमचा संकल्प तो कंटिन्यू करू शकता। तर मी माझं नाव घेऊन कसं म्हणेल, मी शीतल कश्यप गोत्राची, हे देवी माता मी तुमची निष्ठेने सेवा करते, तुम्ही माझी कुलदेवी आहात।
तुमचं माझ्या घरात घटस्थापना किंवा नवरात्रीच्या निमित्ताने स्वागत आहे. तुम्ही माझ्या घरी असंच कायमस्वरूपी वास्तव्य करावं हीच माझी इच्छा आहे. आणि हा जो पाठ करण्याची जी माझी इच्छा आहे, मी कशासाठी करत आहे ते मी मनातल्या मनात देवीला सांगणार आहे. तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने सांगा. तर असं तुम्ही डाव्या हाताने उजव्या हातावर 3दा पाणी सोडत सोडत ही इच्छा किंवा हा जो तुमचा संकल्प आहे तो कशासाठी आहे ते सांगायचं आहे आणि ते पाणी तुम्ही खाली एखाद्या ताटामध्ये सोडायचं आहे. यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे ते तुळशीच्या झाडाला सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही पाठाला बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजिबात उठायचं नाही आहे. तर जेव्हा तुम्ही हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसता तर एकतर तुमचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असलं पाहिजे, दक्षिण किंवा उत्तर दिशा यासाठी निवडू नका. व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एकूण 13 अध्याय आहेत. म्हणजेच या 13 अध्यायांमध्ये 700 श्लोक आहेत आणि हे आपल्याला 7 दिवसांमध्ये पूर्ण करायचे असतात. तर तुम्हीसुद्धा जेव्हा संकल्प करतात या पारायणाचा तेव्हा तुम्ही देवीला हेही सांगू शकता की तुम्ही हा दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ आहे तो नक्की किती दिवसांमध्ये पूर्ण करणार आहात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे 13 अध्याय आहेत ते 7 दिवसात कसे पूर्ण करायचे हेच सांगणार आहे. तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला उत्कीलन मंत्र म्हणायचा आहे. तर पहिल्या दिवशीच्या काय काय स्टेप्स असणार आहे हे मी एकदा तुम्हाला सांगते. तर सर्वात प्रथम तुम्ही ग्रंथाची पूजा केली, त्यानंतर तुम्ही प्रोक्षण केलं, आचमन केलं, संकल्प केला आणि नंतर तुम्हाला म्हणायचं आहे उत्कीलन मंत्र. तर दररोज तुम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी हे सगळं केल्यानंतर दररोज तुम्हाला फक्त काय करायचं आहे, देवीची मनोभावे पूजा करायची, देवीला नैवेद्य दाखवायचा. आणि पूजेमध्ये म्हणजे काय, देवीला फुलं वगैरे तुम्ही वाहू शकता, घट असेल तर घटाला माळ वगैरे, देवीला नैवेद्य वगैरे दाखवून तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करू शकता. तर दररोजची म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तुमची सुरुवात काय असणार आहे, सर्वात प्रथम उत्कीलन मंत्र म्हणणं, त्यानंतर तुम्हाला शापोद्वार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय वाचायला म्हणजे त्या दिवसाचा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. तर शापोद्वार करण्यापूर्वी आपल्याला उत्कीलन मंत्र काय म्हणायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर ते पुस्तक किंवा तो ग्रंथ उघडून बघितला तर तुम्हाला देवीचे उत्कीलन मंत्रसुद्धा भरपूर दिसतील. पण त्यातला कोणताही एक सोपा मंत्र तुम्ही निवडू शकता, कारण एवढे अध्याय वाचून उत्कीलन मंत्र किंवा बाकीसुद्धा बऱ्याच यामध्ये स्टेप्स आहेत, तर त्या सगळ्या तुम्हाला एकदम शक्य होणार नाही. तुम्हाला खूप वेळ लागेल आणि आपल्याला बाकीसुद्धा दिवसभरामध्ये भरपूर कामं करायची असतात. तर मग तुम्ही कोणताही एक सोपा उत्कीलन मंत्र निवडा किंवा मी तुम्हाला सांगते तो उत्कीलन मंत्र तुम्ही म्हणा आणि मग पुढची स्टेप करा. उत्कीलन मंत्र असा आहे, ओम श्री क्लीन ह्री सप्तशती चंडिके उत्कीलन कुरु कुरु स्वाहा. मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम श्री क्लीन ह्री सप्तशती चंडिके उत्कीलन कुरु कुरु स्वाहा. तर या ग्रंथाचं पारायण करताना जेव्हा तुम्ही कोणतेही मंत्र म्हणाल तर त्या मंत्रांचे उच्चार अगदी स्पष्टपणे किंवा शुद्धतेने करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला या पारायणाचं फळ मिळतं. तर हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे. उत्कीलन मंत्र झाला की तुम्हाला या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं शापोद्वार करायचं आहे. कारण दुर्गा सप्तशतीमधला प्रत्येक मंत्र ब्रह्मा, वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्याद्वारे शापित केलेला आहे. त्यामुळे या मंत्रांचं सुरुवातीला आपल्याला शापोद्वार करायचा आहे. म्हणजेच काय, हे मंत्र आपल्याला सिद्ध करून घ्यायचे आहेत आणि नंतरच अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला यामध्ये सुद्धा भरपूर मंत्र दिसतील, पण त्यामधला सुद्धा तुम्ही एखादा मंत्र निवडू शकता जो अगदी सोपा आहे. तर यामध्ये तुम्ही एकतर नवार्णव मंत्राची निवड करू शकता किंवा मग दुर्गा देवीचा बीजमंत्र आहे तो म्हणून नंतर पुढे सुरुवात केली अध्यायाला तरीसुद्धा चालेल. तर नवार्णव मंत्र म्हणजे काय, नवाक्षरी मंत्र आहे. तर तो तुम्ही 108 वेळा म्हणू शकता आणि इतक्या वेळा म्हणजे कमीत कमी आपल्याला 108 वेळा तो म्हणावा लागतो आणि नंतर आपल्या अध्यायाला सुरुवात करावी लागते. पण तुम्हाला जर 108 वेळा म्हणणं आणि पुढे अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी 5 वेळा किंवा 11 वेळा तो म्हणालात तरीसुद्धा चालेल किंवा अगदी 2-3 वेळा म्हणालात तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. आपण मनोभावे हे पारायण करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं. तर नवार्णव मंत्र असा आहे, ओम ऐन ह्रीं क्ली चामुंडाय विच्चे. ओम ऐन ह्रीं क्ली चामुंडाय विच्चे. तर हा झाला नवार्णव मंत्र. म्हणजेच काय, आपण या सप्तशती ग्रंथाचं शापोद्वार केलेलं आहे. किंवा मग
बीजमंत्राने सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता। तर दुर्गा देवीचा एक सोपा बीजमंत्र मी तुम्हाला सांगते। ओम दू दुर्गाय नमः, ओम दू दुर्गाय नमः। तर एकतर तुम्ही 99 मंत्र पूर्ण एक माळ किंवा मग 11 वेळा म्हणू शकता, किंवा मग ओम दू दुर्गाय नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही 11 वेळा म्हणालात आणि यानंतर तुम्ही अध्यायाला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल। तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा शेवटीसुद्धा तुम्हाला म्हणजे सुरुवातसुद्धा तुम्ही या मंत्राने करायची आहे आणि शेवटसुद्धा तुम्हाला याच मंत्राने करायचा आहे। तर बघा, संकल्प झाल्यानंतर सुरुवातीला आपण उत्कीलन मंत्र म्हणालो, त्यानंतर आपण शापोद्वार केलं म्हणजे 99 मंत्र किंवा देवीचा बीजमंत्र म्हटला। त्यानंतर आपल्याला देवीचं कवच म्हणायचं आहे, अर्गला म्हणायचं आहे आणि किलक स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे। तर जेव्हा तुम्ही देवीचं कवच वाचता, अर्गला वाचता किंवा किलक स्तोत्र म्हणतात, तर ते वाचताना किंवा ते म्हणतानासुद्धा तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे, काही नियम पाळायचे आहे। तर या ग्रंथातले काही अध्याय आपल्याला एकदम उच्च स्वरात तर काही एकदम मंद स्वरात म्हणजेच काही शांत मुद्रेने सुद्धा आपल्याला वाचायचे आहेत। जसं की तुम्ही जर किलक मंत्र म्हणत असाल तर तो अगदी शांततेने म्हणा, देवी कवच म्हणताना ते उच्च स्वरात म्हणा आणि अर्गला म्हणताना, अर्गला स्तोत्र म्हणताना सुरुवात उच्च स्वराने तर शेवट एकदम शांततेने करा। मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल की या व्हिडिओतली माहिती ऐकताना अगदी काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदाच दुर्गा सप्तशतीचं पठण करणार असेल तर त्यांना या ज्या स्टेप्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे कळतील। तर सर्वात प्रथम आपण उत्कीलन मंत्र म्हणालो म्हणजे संकल्प केल्यानंतर उत्कीलन मंत्र म्हणालो, त्यानंतर या ग्रंथाचं शापोद्वार केलं। शापोद्वारामध्ये एकतर आपण देवीचा बीजमंत्र किंवा 99 मंत्र म्हणणार आहोत, त्यानंतर आपल्याला देवीचं कवच म्हणायचं आहे, अर्गला स्तोत्र म्हणायचं आहे, त्यानंतर किलक स्तोत्र म्हणायचं आहे आणि आपल्याला आपल्या रोजच्या अध्यायाला सुरुवात करायची आहे। तर तुमच्या दररोजच्या स्टेप्स अशा असणार आहे, फक्त पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर तुम्हाला प्रोक्षण, त्यानंतर आचमन, संकल्प करायचा आहे, त्यानंतर उत्कीलन मंत्र म्हणायचं आहे, नंतर शापोद्वार करायचं, कवच, अर्गला आणि किलक स्तोत्र म्हणायचं आहे आणि नंतर या अध्यायांमधला पहिला अध्याय वाचायचा आहे। दुसऱ्या दिवसापासून तुमची स्टेप अशी असणार आहे, सर्वात प्रथम तुम्ही देवीची पूजा करणार, देवीला नैवेद्य दाखवणार, त्यानंतर तुमची सुरुवात होईल उत्कीलन मंत्राने, त्यानंतर बीजमंत्र किंवा 99 मंत्र आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा अध्याय। अशाच पद्धतीने तुम्हाला सलग 7 दिवस करायचा आहे। तर तुम्हाला मी सांगितलं 13 अध्याय आहेत, तर 7 दिवसात 13 अध्याय कसे पूर्ण करायचे। पहिल्या दिवशी आपल्या मागे जास्त धावपळ असेल घटस्थापना असल्यामुळे, तर या गडबडीमुळे किंवा या धावपळीमुळे पहिल्या दिवशी आपल्याला एकच म्हणजे पहिलाच अध्याय वाचायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 पाठ करायचे आहे म्हणजेच 2 अध्याय वाचायचे आहे। तर पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचून झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी फक्त काय करायचं, देवीची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर उत्कीलन मंत्र म्हणायचा, शापोद्वार करायचं, शापोद्वारामध्ये तुम्ही बीजमंत्र किंवा 99 मंत्र म्हणायचा, त्यानंतर कवच, अर्गला, किलक स्तोत्र म्हणायचं आणि दुसरा आणि तिसरा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। सर्वात शेवटी पुन्हा तुम्हाला तो बीजमंत्र किंवा 99 मंत्र म्हणायचा आहे। तर हा झाला तुमचा दुसरा दिवस। त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला एकच पाठ करायचा आहे। तर तिसऱ्या दिवशीसुद्धा तुमची स्टेप काय असेल, सर्वात प्रथम देवीची पूजा, देवीला नैवेद्य, त्यानंतर तुम्ही म्हणणार उत्कीलन मंत्र, त्यानंतर तुम्ही म्हणाल बीजमंत्र किंवा 99 मंत्र, त्यानंतर तुम्ही म्हणाल कवच, अर्गला, किलक स्तोत्र, त्यानंतर तुमचा असेल चौथा अध्याय आणि सगळ्यात शेवटी तुम्ही पुन्हा बीजमंत्र किंवा 99 मंत्राने या चौथ्या अध्यायाची सांगता करणार आहात। यानंतर चौथ्या दिवशीसुद्धा तुम्हाला सेम हेच करायचं आहे। तर चौथ्या दिवशी तुम्हाला 4 अध्याय वाचायचे आहे। तर उत्कीलन मंत्राने सुरुवात करायची, त्यानंतर बीजमंत्र किंवा 99 मंत्र म्हणायचा, त्यानंतर तुम्हाला कवच, अर्गला आणि किलक स्तोत्र म्हणून 5वा, 6वा, 7वा आणि 8वा अध्याय वाचायचा आहे आणि सगळ्यात शेवटी पुन्हा बीजमंत्र किंवा 99 मंत्राने या अध्यायांची सांगता करायची आहे। 5व्या दिवशी तुम्हाला 9वा आणि 10वा अध्याय वाचायचा आहे। त्या अगोदर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे उत्कीलन मंत्र ते किलक स्तोत्र यापर्यंत सगळ्या स्टेप्स करायच्या आहेत। 6व्या दिवशी तुम्हाला फक्त 11वा अध्याय वाचायचा आहे। 7व्या दिवशी तुम्हाला 12वा आणि 13वा अध्याय वाचायचा आहे।
तर अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे 7 दिवसांमध्ये 13 अध्याय पूर्ण होतात। यामध्ये आपल्याकडून 700 श्लोक म्हटले जातात। तर अतिशय प्रभावी आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं किंवा यातले मंत्र म्हणणं। फक्त शुद्धपणे व्यवस्थितपणे आपल्याला ते म्हणता आले पाहिजे। यासाठी तुम्ही योग्य भाषेत म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने याचं पारायण करता येईल अशा भाषेतलं पुस्तक तुम्ही निवडू शकता। 7 दिवसांमध्ये 13 अध्याय पूर्ण झाले तर नवरात्री आपली असते 9 ते 10 दिवसांची। तर यामध्ये 8व्या दिवशी आपल्याला वाचायचं आहे मूर्ती रहस्य आणि कुंजिका स्तोत्र। त्याचबरोबर 8वा दिवस असतो कन्या पूजनाचा। तर 8व्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तुमची सुरुवात असेल ती देवीच्या पूजेने। त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही या दिवशी उत्किलन मंत्र म्हणायचा आहे, देवीचा बीज मंत्र म्हणायचा आहे। बीजमंत्र म्हणाल्यानंतर तुम्हाला या ग्रंथामधलं मूर्ती रहस्य वाचायचं आहे। त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते सुद्धा म्हणायचं आहे। आणि तुम्ही हे जे 7 दिवसाचं पारायण केलं त्यामध्ये तुमचं जर काही चुकलं असेल तर क्षमा प्रार्थनासुद्धा यामध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे। आणि 8वा दिवस कन्या पूजनाचा असतो। तर तुम्ही तुमच्या घरी 8 कन्या आणि 1 मुलगा यांना बोलवून त्यांचं पूजन करू शकता आणि त्यांना जेवणासाठी सुद्धा आमंत्रित करू शकता। आणि जर जेवणाला थांबणं त्यांना शक्य नसेल किंवा मग तुम्ही जेवण वगैरे काही बनवणार नसाल तर प्रसाद स्वरूपात तुम्ही काहीतरी बनवू शकता। यामध्ये तुम्ही खीर पुरी वगैरे बनवली, त्यांना प्रसाद स्वरूपात दिली किंवा त्यांना उपयोगी येईल अशा काही वस्तू दिल्या तरीसुद्धा चालतं। अशा पद्धतीने तुमचं कन्यापूजन 8व्या दिवशी होऊन जाईल। आणि जर तुम्हाला काही कारणांमुळे 8व्या दिवशी कन्यापूजन करता आलं नाही तर तुम्ही ते नवमीला म्हणजे 9व्या दिवशीसुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही। आणि मध्येच जर तुम्हाला मासिक पाळी किंवा इतर काही अशा आकस्मिक घटना घडल्या की त्यामध्ये पारायण वगैरे करणं किंवा देवीची पूजा करणं चालत नाही तर अशा वेळेस तुमचे जे अध्याय राहिले आहेत किंवा ज्या सेवा राहिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तींकडून किंवा तुमच्या नातेवाईकांमधल्या किंवा शेजारच्या पाजारच्या व्यक्तींकडून करून घेतलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही। यानंतर येतो या पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजेच काय आपला घटस्थापनेचा 9वा दिवस। या दिवशी नेहमीप्रमाणे तुम्हाला देवीची पूजा करायची आहे, देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर उत्किलन मंत्र म्हणायचा, शापोद्वार करायचं। तर शापोद्वार मंत्रामध्ये नेहमीप्रमाणे एकतर तुम्ही देवीचा बीजमंत्र किंवा नवार्णव मंत्र दोघांपैकी एकच काहीतरी म्हणायचं आहे। त्यानंतर देवीचं कवच म्हणायचं, अर्गला स्तोत्र म्हणायचं, किलक स्तोत्र म्हणायचं आणि क्षमायाचनासुद्धा तुम्ही करू शकता। काही चुकलं असेल तर देवी माता मोठ्या मनाने आम्हाला तू माफ कर, आम्ही मुद्दामून हे केलेलं नाही, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही क्षमायाचना करू शकता किंवा क्षमा प्रार्थना तुम्हाला या पारायणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघायला मिळेल, त्या पद्धतीने तुम्ही केली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर तुम्ही या दिवशी देवीसाठी हवन करू शकता, म्हणजे होमसुद्धा करू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीने होम हवन कसं करायचं याचे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत तर तसे बघून करा किंवा मग गुरुजींकडून करून घेतला तरीसुद्धा चालेल। आणि सगळ्यात शेवटी पुन्हा बीजमंत्र म्हणायचा आणि या पद्धतीने तुमचं पारायण जे आहे ते पूर्ण होतं। तर या पारायण काळामध्ये तुमचं घरातलं जे वातावरण आहे ते एकदम शांत आणि प्रसन्न असावं आणि यातले जे श्लोक तुम्ही म्हणाल तर ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणे म्हणावे। कुठे उच्च स्वर करावा, कुठे शांत मुद्रा करावी, कुठे थोडंसं कमी आवाजात म्हणावं हे सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर घरामध्ये कुणाशीही वादावादी करू नये आणि तुमचा मोबाईल जो असेल तो सुद्धा तुम्हाला या पारायणाच्या काळामध्ये लांब ठेवायचा आहे, नाहीतर मग मध्येच तुमचं मोबाईलवर काही येणार, फोन येणार किंवा काय येणार, तर ते जर तुम्ही करत बसलात तर सगळं तुमचं पारायण करणं जे आहे त्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो। आणि जर पारायण करताना आपल्याकडून काही चुका झाल्या आणि त्या जर आपल्याला लक्षात येत आहेत तरी पण केल्या तर याचे आपल्याला उलट प्रभावसुद्धा बघायला मिळतात। तर बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला मी परत एकदा विनंती करेल की अगदी काळजीपूर्वक तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करा। जितकी मनोभावे तुम्ही देवी आईची सेवा कराल, तिचा हा जो ग्रंथ आहे त्याचं पारायण कराल तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला अगदी भरपूर पटीने मिळेल। जो कोणी या दुर्गा सप्तशतीचं पठण नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या काळामध्ये करतो त्याला चंडिका यज्ञ किंवा चंडिका याग केल्याचं पुण्य मिळतं। तुम्हाला माहिती आहे की ज्याच्या घरी म्हणजे तुमच्यापैकी कुणाच्या घरी जर चंडिका यज्ञ केलेला असेल तर त्यासाठी किती मोठी पूजा केली जाते। माझ्या मते साधारणतः
3 ते 4 दिवस ही पूजा चालते, कारण त्यामध्ये भरपूर असे चौरंग पाठ मांडले जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या देवींची पूजा केली जाते. कालिका माता असेल, महिषासूर मर्दिनी असेल किंवा देवी पार्वती असेल. तर आपल्याकडे आपण ज्या ज्या देवींना मानतो तसे देवीची 9 रूपं आहेत, पण यामध्ये 3 देवींची प्रामुख्याने पूजा होतेच. तर या दुर्गा सप्तशतीच्या पारायणाने आपल्याला चंडिका यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. भलेही ज्यांना या नवरात्रीच्या काळामध्ये दुसरी कोणतीही सेवा करायला किंवा देवीचे घट बसवायला किंवा इतर काही करायला जमलं नसेल, पण त्यांनी फक्त या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण जरी केलं तरीसुद्धा याचं तुम्हाला भरपूर पटीने फळ मिळतं. तर आवर्जून विनंती करेल, या नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण जरूर करा. पहिल्या वर्षी तुम्हाला ते थोडंसं अवघड वाटू शकतं, पण त्यानंतर पुढच्या वर्षीपासून तुम्हाला अजून चांगला सराव होईल आणि तुम्ही अजून ते चांगल्या पद्धतीने करू शकाल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून कुणाला उपयोगी येईल असं वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. देवी दुर्गेच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते आणि भेटते पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.